क्रांती दिवस आहे. या निमित्ताने तुम्ही सगळे उपस्थित या ठिकाणी झालेलो आहे आणि 200 वर्ष मागेची गोष्ट आहे, जेव्हा इंडिया हा देश होता, पण इंडियामध्ये 300 राजा महाराजा होते आणि आपल्या देशात एकी नव्हती. पण हळूहळू जेव्हा लोकांनी बघितलं की आपल्यावर अत्याचार होत आहे, मग हळूहळू लोक एकत्र आले आणि एक इच्छा निर्माण झाली की आपल्याला हा देश आपण चालवायचा आपल्या पद्धतीने, आपल्या संस्कृती साठी. आणि लोकांनी निश्चय केला की आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत, जी काय किंमत आहे आम्ही द्यायला तयार होतो. प्रश्न असा आहे की कोण ही लढाई आपल्या हातात घेणार, पुढाकार कोण घेणार? ज्या लोकांच्या मनात खरी देशभक्ती आहे ते पुढे आले, त्यांनी लीडरशिप दिली आणि लोक स्वप्न बघायला लागले एक स्वतंत्र आणि स्वाभिमान देशाचं, ज्याचं नाव भारत, इंडिया, हिंदुस्थान आहे. आणि लोक विश्वास करायला लागले की हा देश, आता तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, या देशमध्ये सोना आणि मोती उगले, ये भारत देश है मेरा. तर आपण बघतो उत्तर मध्ये, दक्षिण मध्ये, पूर्व पश्चिम मध्ये लोक वेगवेगळे, भाषा वगैरे सगळं संस्कृती वेगळी आहे, पण एकच उद्देश आहे की आपला देश एक असावा, अखंड, आणि आम्ही लोकांची सेवा करावी आपल्या पद्धतीने. आणि मी खूप लहानपणी खूप किस्से ऐकले, कहाणी ऐकले की जेव्हा 47च्या अगोदर खूप काय काय घटना झाले आणि 47 नंतर आपल्याला आझादी मिळाली. खरी आझादी काय आहे? खरी आझादी ही आहे की तुम्ही सत्य काय ते जाणावं. सत्य तुमच्या पुढे असलं पाहिजे. आपण म्हणतो सत्यमेव जयते, सत्याचा मार्ग तुम्ही घ्या. आणि राष्ट्रवादी जे कार्यकर्ते, त्यांना हेच निरोप देऊ इच्छितो की तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला आणि सगळे प्रॉब्लेम, मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर तुमच्या मनात धैर्य असेल, निष्ठा असेल, तर काय असंभव नाहीये. हे संदेश देऊन मी माझं भाषण समाप्त करतो. आम्ही आठवण करतो ते स्वतंत्र सेनानी ज्यांनी बलिदान केला, त्यांची फॅमिली, रक्त सांडलं त्यांनी या देशाच्या स्वतंत्रच्या चळवळीमध्ये. आणि आपली पार्टी आहे, आपले चांगले उद्देश आहे, प्लॅन आहे. भविष्यामध्ये आपण एकत्र होऊन बरंच काय काय गोष्टी करणार आहोत. आमची मीटिंग झाले, खूप काय काय पुढे करायचं, खूप काम आहे. आम्हाला जास्त लोकांची गरज आहे, आम्हाला एकी पाहिजे. आणि दीपक भाऊ साहेब आहे, कमिटी आहे, मुनीर भाई आहे, सगळे नगरसेवक आहे, माननीय अतिथी आहेत, सगळे हात एकत्र करून आपण पुणे, महाराष्ट्र आणि इंडियाला पुढे नेऊ. जय हिंद.